चला नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणते. या एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन नंबर 6 मध्ये इन्व्हॉल्व होणारा एक्झाम्पल नंबर 10 आहे. यामध्ये म्हटलंय tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a होल स्क्वेअर प्लस कॉट a अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर a होल स्क्वेअर हा साइन a इंटू कॉस a राहील. चला मग LHS घेऊ आणि एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करू. लेट LHS इक्वल टू tan ऑफ a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a होल स्क्वेअर प्लस कॉट ऑफ a अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर a होल स्क्वेअर. ओके ओके. आता पुढे बघा काय आला इथं. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए आलाय डिनॉमिनेटरला आणि सेकंड टर्म 1 प्लस कॉट स्क्वेअर ए आलाय. 1 प्लस टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू काय होईल आपल्यासाठी सेक स्क्वेअर ए. 1 प्लस कॉट स्क्वेअरची व्हॅल्यू काय होईल कोसेक स्क्वेअर ए. दोन्ही व्हॅल्यूज पुट करू. टॅन ए ॲज इट इज राहिला न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये राहणारा 1 प्लस टॅन स्क्वेअर झाला सेक स्क्वेअर ऑफ ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट ए ॲज इट इज राहिला अपॉन मध्ये 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ऐवजी आपण पुट केला कोसेक स्क्वेअर ऑफ ए आणि ब्रॅकेटचा हा झाला स्क्वेअर. रेफरन्स मध्ये तुम्हाला दोन्हीही फॉर्म्स लिहावे लागतील. पहिला फॉर्म 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इक्वल टू सेक स्क्वेअर ए आणि दुसरा फॉर्म 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये चला जो फॉर्म आता ऍप्लिकेबल आहे तो फॉर्म अप्लाय करू आपण. ओके. टॅन ऑफ ए ॲज इट इज राहिला डिवायडेड बाय सेक स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे सेक रेस टू पॉवर 4 झाला सेक ए रेस टू 4 प्लस कॉट ऑफ ए ॲज इट इज डिवायडेड बाय कोसेक स्क्वेअर ऑफ ए हा कोसेक स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे कोसेक रेस टू पॉवर 4 झाला. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा काय ही टर्म डिनॉमिनेटर मध्ये असणारी 1 बाय सेक आणि 1 बाय कोसेक शो करते. सेक आणि कोसेकचे रेसिप्रोकल रेशो हे बेसिकली काय डिटरमाइन करून देतात. सेकचा रेसिप्रोकल रेशो हा कॉस डिटरमाइन करते. कोसेकचा रेसिप्रोकल रेशो हा काय देते साइन देते. मग आपण रिस्पेक्टिव्ह फॉर्म्स पुट करू. हा टॅन ए ॲज इट इज राहू देऊ सध्यासाठी आणि 1 बाय सेकला पुट केला आपण कॉस ए. रेस टू पॉवर 4 आहे हा रेस टू पॉवर 4 जशाच तसं प्लस कॉट ऑफ ए ॲज इट इज आणि 1 बाय कोसेक ए म्हणजेच कोसेकचा रेसिप्रोकल रेशो हा आपल्यासाठी होते साइन ए आणि याचा पॉवर 4 सुद्धा ॲज इट इज. बघा पुढे नेक्स्ट टर्म मध्ये लक्ष ठेवा टॅन ए आहे. या टॅन ए ला आपण एक्सप्रेस केलं साइन ए अपॉन कॉस ए. ठीक आहे. इंटू कॉस रेस टू पॉवर 4 ए प्लस कॉट ए आहे. कॉट ए ला रिप्रेझेंट करू आपण कॉस ऑफ ए अपॉन साइन ऑफ ए इंटू साइन रेस टू पॉवर 4 ए. बघा हा कॉस ए आणि पॉवर 4 मधला एक कॉस कॅन्सल झाला. हा साइन ए आणि पॉवर 4 मधला एक साइन कॅन्सल झाला. पॉवर 4 मधली जेव्हा एक टर्म कॅन्सल होत आहे तेव्हा पॉवर 3 राहिला. इथे रिमेनिंग टर्म आहे साइन ए इंटू कॉस क्यूब ए. पॉवर 4 होता एक कॅन्सल झाला पॉवर 3 रिमेनिंग आहे. सिमिलरली कॉस ए इंटू साइन रेस टू 4 मधून एक साइन गेला राहिला आपल्यासाठी साइन क्यूब ऑफ ए. या दोन टर्म्स मध्ये काय कॉमन निघते साइन ए इंटू कॉस ए कॉमन निघते. मग या दोन्ही टर्म्स मधून आपण साइन ए इंटू कॉस ए ला कॉमन काढू. हा साइन ए इंटू कॉस ए आपण कॉमन काढला. ब्रॅकेट मध्ये काय राहील साइन ए निघून गेला उरला कॉस क्यूब. पण फक्त साइन ए गेलाय का नाही सोबत कॉस ए पण गेलाय म्हणजे या साइन ए सोबत कॉस क्यूब मधला एक कॉस कमी झाला तेव्हा ऑब्विसली आपल्यासाठी काय उरला कॉस स्क्वेअर ऑफ ए उरला. सेम वे मध्ये कॉस ए आणि साइन ए जेव्हा कॉमन निघाले हा कॉस पूर्णपणे निघून गेला आणि या साइन क्यूब मधला एक साइन कॉमन निघाला. क्यूब मधून एक कमी झाला म्हणजे उरला आपल्यासाठी साइन स्क्वेअर ए. नेक्स्ट स्टेप मध्ये ही व्हॅल्यू जशाच तशी आणि ही टर्म काय रिप्रेझेंट करते ही आपली फर्स्ट आयडेंटिटी रिप्रेझेंट करते. हे राहील साइन ए इंटू कॉस ए ॲज इट इज
आणि इट बिकम्स 1, which becomes 1 into anything remains as it is, sin a into cos a as it is राहिला आणि हाच काय शो करते, तुमचा राईट हँड साइड शो करते. अशा प्रकारे हे एक्झाम्पल इथं कम्प्लीट होते. एक वेळेस कॉन्सन्ट्रेट करा. लेफ्ट हँड साइड आपण घेतली tan ऑफ ए अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर होल स्क्वेअर, कॉट ऑफ ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर होल स्क्वेअर, आणि या दोन टर्म्सची काय दिलेली आहे, ऍडिशन. 1 प्लस tan स्क्वेअर आणि 1 प्लस कॉट स्क्वेअरचे आयडेंटिटीज यूज करून फॉर्म पुट केले. 1 प्लस tan स्क्वेअर काय होते, सेक स्क्वेअर. 1 प्लस कॉट स्क्वेअर काय होते, कोसेक स्क्वेअर. आता या सेक स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण पॉवरचं मल्टिप्लिकेशन केलं, सेक रेस टू 4 झाला. कोसेक स्क्वेअरचा स्क्वेअर आहे म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन केलं, कोसेक रेस टू 4 झाला. नंतर आपण कन्सेप्ट अप्लाय केली रेसिप्रोकल रेशो वाली. 1 बाय कॉस हा सेक रिप्रेझेंट करते, तर 1 बाय सेक काय रिप्रेझेंट करेल, कॉस. सेम वे मध्ये 1 बाय साइन हा कोसेक रिप्रेझेंट करते, तर 1 बाय कोसेक काय रिप्रेझेंट करेल, साइन. याचा पॉवर 4 होता, जशास तसा दिला. याचाही पॉवर 4 होता, जो की जशास तसा दिला. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण टॅन आणि कॉटला बेसिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. टॅन रेशोची व्हॅल्यू काय आहे, साइन ए अपॉन कॉस ए आहे, सोबतचा कॉस रेस टू 4 ऍज इट इज. कॉट रेशोची व्हॅल्यू काय, कॉस ए अपॉन साइन ए आहे, सोबतचा साइन रेस टू 4 ऍज इट इज. हा कॉस रेस टू 4, यातला एक कॉस कॅन्सल झाला या कॉस सोबत. हा साइन रेस टू 4, यातला एक साइन कॅन्सल झाला या साइन सोबत. एक कॉस आणि एक साइन कमी झालाय, पॉवर 4 मधून एक कमी झाला म्हणजे कॉस क्यूब उरला. पॉवर 4 मधून एक कमी झाला म्हणजे साइन क्यूब उरला, आणि सोबतचा साइन ए आणि कॉस ए ऍज इट. या दोन टर्म मध्ये बघा, साइन साइन आणि कॉस कॉस कॉमन आहे, म्हणून आपण साइन ए इंटू कॉस ए ला कॉमन काढलं आणि रिमेनिंग टर्म्स आतमध्ये राहू दिल्या. साइन ए निघून गेला, कॉस ए निघाला, क्यूब मधून ए निघाला तेव्हा क्यूब मधून एक निघाला तेव्हा स्क्वेअर उरला. सेम वे मध्ये साइन ए कॉस ए निघाल्यावर कॉस ए तर पूर्णपणे निघाला, क्यूब मधला एक साइन निघाला तेव्हा स्क्वेअर उरला. आणि साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर काय रिप्रेझेंट करते, आयडेंटिटी रिप्रेझेंट करते, म्हणून याची येणारी व्हॅल्यू काय राहील, 1 राहील. 1 इंटू एनिथिंग हे ऍज इट इज राहील, आणि हीच आहे आपली येणारी RHS ची व्हॅल्यू. ठीक आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल इथं कम्प्लीट होते. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल घेत आहोत. हा क्वेश्चन नंबर 6 मधला एक्झाम्पल नंबर 11 आहे. या प्रॅक्टिस सेट मधला सेकंड लास्ट एक्झाम्पल. ठीक आहे. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय म्हटलंय, सेक रेस टू 4a इंटू 1 मायनस साइन रेस टू 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ही पूर्ण व्हॅल्यू आपल्यासाठी काय होते, 1 होते, हे शो करायला सांगलंय. ठीक आहे. मग आपला नेहमीचा फॉर्मॅट हाच आहे की जिकडे नंबर ऑफ टर्म्स जास्त असतील अशी साईड आपण पिक करतो जनरली. तर मग 1 ला तर पिक करता येणार नाही, आपण ऑब्विसली कोणती साईड पिक करू, लेफ्ट हँड साईड पिक करू. चला लक्ष द्या. लेट LHS इक्वल टू सेक रेस टू 4a इंटू 1 मायनस साइन रेस टू 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर a. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करू बघा, इथं 1 मायनस साइन स्क्वेअर असता तर आपण याला कॉस स्क्वेअर केला असतो, पण इथं साइनचा पॉवर काय आलेला आहे, 4 आलेला आहे. मग आपण आपला एक जुना फॉर्म आहे जो 2-3 वेळेस आज यूज केला, हा 1 ऑब्विसली 1 रेस टू एनिथिंग लिहिता येईल. या साइन रेस टू 4 ला आपण साइन स्क्वेअरच्या स्क्वेअर मध्ये एक्सप्रेस करू, नंतर आपण त्यावर एक फॉर्म अप्लाय करू. लक्ष द्या. हा सेक रेस टू 4a ऍज इट इज राहू दिला आपण. आतमध्ये असणाऱ्या 1 ला लिहिलं 1 स्क्वेअर आणि साइन रेस टू 4 ला लिहिलं साइन स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. ठीक आहे. आता इथे बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म झालाय. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन काय, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आपण हे एक्सपान्शन इथे अप्लाय करू. सेक रेस टू 4a इंटू फर्स्ट टर्म ए प्लस बी म्हणजे 1 प्लस साइन स्क्वेअर ए इंटू सेकंड टर्म 1 ए मायनस बी म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ऍज इट इज. आता आपल्याला माहित आहे 1 मायनस साइन स्क्वेअरचा काय होते आपल्यासाठी, कॉस स्क्वेअर होते. आणि सेक कशाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा. मग सेक रेस टू 4 ला मी 1 अपॉन कॉस रेस टू 4 केलं सगळ्यात आधी. इथे सेकंड टर्म जी आली 1 प्लस साइन स्क्वेअर ए ही ऍज इट इज राहू दिली, आणि राहणारी पुढची टर्म जी आहे 1 मायनस साइन स्क्वेअर बाय युझिंग आयडेंटिटीज आपण याला पुट केलं कॉस स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ऍज इट इज राहिला. ठीक आहे.
हा कॉस स्क्वेअर आणि कॉस रेस टू 4 मधला स्क्वेअर म्हणजे दोन कॉस कॅन्सल झाले. काय राहिला इथं आपल्यासाठी? कॉस रेस टू 4 मधले स्क्वेअर गेले तर 1 बाय कॉस स्क्वेअर राहिला आणि हा 1 प्लस साइन स्क्वेअर ॲज इट इज. हा -2 टॅन स्क्वेअर ऑफ ए नेक्स्ट टर्म मध्ये जशाच तसा. ओके, यापुढे स्टेप्स केअरफुली आणि व्यवस्थित करा. स्टेप्स रॅन्डमली कशाही परफॉर्म केल्या तर इथून पुढे फॉर्मॅट ऑफ एक्झाम्पल बराच विचित्र होऊन जाते. केअरफुली स्टेप्स परफॉर्म करा. जर तुम्ही या टर्मला आता आतमध्ये मल्टिप्लाय करशाल तर हे एक्झाम्पल मच मोर इझी होईल. 1 बाय कॉस स्क्वेअरनं आतमध्ये मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, 1 बाय कॉस स्क्वेअर इंटू 1 बाय कॉस स्क्वेअर झाला आपल्यासाठी, प्लस 1 बाय कॉस स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर, हा साइन स्क्वेअर ए बाय कॉस स्क्वेअर ए झाला, -2 टॅन स्क्वेअर ए ॲज इट इज. बघा हा 1 बाय कॉस स्क्वेअरच आहे, याला आपण लिहू शकतो सेक स्क्वेअर. हा साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर, याला आपण लिहिलं टॅन स्क्वेअर, कारण आपल्याला माहित आहे साइन बाय कॉसची व्हॅल्यू काय होते? टॅन होते, आणि कॉसचा रेसिप्रोकल काय होते? सेक होते. -2 टॅन स्क्वेअर हा जशाच तसा, -2 टॅन स्क्वेअर ऑफ ए ॲज इट इज, विच बिकम्स सेक रेस टू पॉवर 2 ए. 1 टॅन स्क्वेअर -2 टॅन स्क्वेअर आहे. एका टॅन स्क्वेअर मधून 2 टॅन स्क्वेअर सबस्ट्रॅक्ट केला, काय राहते? ओबियसली -टॅन स्क्वेअर ऑफ ए राहते. तेव्हा सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए हा फॉर्म तयार झाला. आता हा फॉर्म बेसिकली जर आयडेंटिटी तुम्ही यूज केली असेल तर 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू काय होते? सेक स्क्वेअर होते. तेव्हा आपल्याला माहित आहे सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू काय राहील? 1 राहील. जर रिटर्न फॉर्म मध्ये पाहायचं म्हटलं तर आपल्याला माहित आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ ए, इट बिकम्स सेक स्क्वेअर ऑफ ए. 1 प्लस टॅन स्क्वेअर हा काय होते? सेक स्क्वेअर होते. मग जर मी या प्लस टॅन स्क्वेअरला पलीकडे पाठवलं, इकडल्या साईडला राहिला 1, इकडे आहे सेक स्क्वेअर ए, प्लस टॅन स्क्वेअर इकडे गेला मायनस टॅन स्क्वेअर ए. सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला? 1. आणि हीच आहे आपली शो करायची RHS. इथे ब्रॅकेट्स मध्ये पर्टिक्युलर पोझिशनवर रेफरन्स द्यायचे, जसे की या स्टेपच्या पुढे आपण हा आत्ताचा रेफरन्स देणार. याशिवाय स्टँडर्ड रेफरन्स म्हटलं तर जिथं तुम्ही 1 मायनस साइन स्क्वेअरला कॉस स्क्वेअर ठेवलं, रेफरन्स दिला चालते. मी या एक्झाम्पल मध्ये रेफरन्स अवॉइड केले द्यायचे, कारण आपण नंबर ऑफ एक्झाम्पल्स पाहिलेत. आता तुम्ही हे तुमच्याकडून समजून घेणं अपेक्षित आहे. तरीही कोणाचे काही कन्फ्युजन असतील विचारून घ्या कमेंट्समध्ये. प्रत्यक्ष क्लासमध्ये आपण याबद्दल डिस्कशन करून घेऊ. ठीक आहे, तर इथं अशा प्रकारे आपलं एक्झाम्पल नंबर 11 संपते. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रॅक्टिस सेटमध्ये येणारं हे शेवटचं एक्झाम्पल नंबर 12 आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, आतापर्यंत झालेल्या एक्झाम्पल्सला तुम्ही रिसॉल्व करून बघा. कधीही जेव्हा तुम्ही मॅथ्सचा प्रॅक्टिस करत आहात, नवीन एक्झाम्पल्सला डायरेक्टली अटेंड नका करू. आधी जे तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स गिवन आहेत हे परफॉर्म करून घ्या. आफ्टर दॅट जे आपण प्रॅक्टिस सेट इथं सॉल्व करत आहोत त्यांना सॉल्व करा. यांना वेल्ली अंडरस्टँड केल्यावर पुढे येणारे क्वेश्चन्स अटेंड करा. डायरेक्टली नवीन क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न केल्यावर जर नवीन क्वेश्चन जमले नाही तर मनामध्ये एक निगेटिव्हिटी, न्यूनगंड निर्माण होते. यामुळं शक्य झाल्यास आधी जे एक्झाम्पल आपण इथे सॉल्व केलेले आहेत यांना अटेंड करायचं, नंतर पुढचे एक्झाम्पल अटेंड करायचे. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल नंबर 12 कंटिन्यू करू. ठीक आहे, चला LHS घेऊ. लेट LHS इक्वल टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इक्वल टू, ही पूर्ण टर्म इक्वल टू आपण सॉल्व करत आहोत. ठीक आहे, चला लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल सेक थीटा मायनस 1 आहे. या सेक थीटा मायनस 1चं आपण रॅशनलायझेशन करू. का करायचं रॅशनलायझेशन? केव्हा ठरवायचं की आपल्याला रॅशनलायझेशन करावं लागेल, हा महत्वाचा भाग. बघा, मी तुम्हाला स्टेप्स सांगेन, तुम्ही त्या स्टेप्स तशाच प्रकारे सोडवायच्या आणि पर्टिक्युलर वेनं एक्झाम्पल संपवून टाकायचं. हे झालं तुमचा अभ्यास करून होऊन जाईल या प्रकारे सुद्धा, बट हे झालं पारंपरिक पद्धतीनं मॅथला अभ्यास करणं. बट एखादी पर्टिक्युलर स्टेप आपण का परफॉर्म करत आहोत हे समजून घेणं, हे आहे मॅथला अंडरस्टँड करणं. समजून घ्या, इथे मी म्हणत आहोत सेक थीटा मायनस 1चं रॅशनलायझेशन करू. बट व्हाय? आपण हे रॅशनलायझेशन का करायचं? सेक थीटा मायनस 1च्या रॅशनलायझेशन मधून आपल्याला काय भेटेल? तर लक्ष द्या, जेव्हा सेक थीटा मायनस 1चं तुम्ही रॅशनलायझेशन करा, म्हणजे सेक थीटा मायनस 1 ला मल्टिप्लाय करशाल सेक थीटा प्लस 1 न,
तेव्हा बघा a मायनस बी इंटू ए प्लस बी चा फॉर्म तयार होते आणि ऑब्विसली ए स्क्वेअर म्हणजेच सेक स्क्वेअर थीटा मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर हा फॉर्म तयार होते आणि सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 हा आयडेंटिटी मध्ये असणारा फॉर्म आहे. आपण याला एक्सपांड करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. न्यूमरेटर मध्ये असणारा हा टॅन थीटा ऍज इट इज राहिला. डिनॉमिनेटर मध्ये असणारा सेक थीटा मायनस 1 हा सुद्धा ऍज इट इज राहिला. आपल्याला रॅशनलायझेशन करायचं, मग आपण याला मल्टिप्लाय केलं कशानं, सेक थीटा प्लस 1 आणि डिवाइड पण केलं कशानं, सेम टर्म सेक थीटा प्लस 1. आता न्यूमरेटर मध्ये टॅन थीटा आहे आणि याच्या मल्टिप्लिकेशनला कोण आहे, सेक थीटा प्लस 1 डिवायडेड बाय सेक थीटा मायनस 1 इंटू सेक थीटा प्लस 1 हा झाला ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म, ज्याला आपण एक्सप्रेस केलं सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 मध्ये. आणि इथे रेफरन्स देऊन टाका. सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 आपण कुठून घेतला, हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या एक्सपान्शन मधून. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू काय असते, ए प्लस बी इंटू ए मायनस बी असते. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा, हा टॅन थीटा तर ऍज इट इजच राहील आपल्यासाठी, इंटू ब्रॅकेट मध्ये राहणारा सेक थीटा प्लस 1 सुद्धा ऍज इट इज राहिला. डिनॉमिनेटरला राहणारा सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 यावर लक्ष द्या. सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 अकॉर्डिंग टू आयडेंटिटीज हा काय शो करते, हा टॅन स्क्वेअर ऑफ थीटा शो करते. कसं काय हा टॅन स्क्वेअर ऑफ थीटा शो करते, कारण आपल्याला माहित आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय असते, सेक स्क्वेअर थीटा असते. मग तोच फॉर्म आपण इथे अप्लाय केला तर आपल्याला काय भेटलं, प्लस मध्ये असणाऱ्या 1 ला पलीकडे शिफ्ट केलं. बघा समजून घ्या, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय असते, सेक स्क्वेअर थीटा. हा प्लस मध्ये असणारा 1 आपण शिफ्ट केला. व्हॅल्यू काय भेटेल, टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर ऑफ थीटा मायनस 1. मग आपण हाच फॉर्म इथे अप्लाय केला. सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 ऐवजी आपण टॅन स्क्वेअर ऑफ थीटा पुट केला. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल, नेक्स्ट स्टेप मध्ये हा राहणारा टॅन या स्क्वेअर मध्ये एका टॅन सोबत कॅन्सल झाला आणि रेशो भेटला सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन ऑफ थीटा. ही कशाची व्हॅल्यू आलेली आहे, ही व्हॅल्यू आहे टॅन ऑफ अपॉन सेक थीटा मायनस 1 ची आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, तुम्ही इथं परत काय परफॉर्म करू शकता, नेक्स्ट स्टेप मध्ये टॅनला बेसिक फॉर्म मध्ये काही कन्वर्ट करून तर जमणार नाही. सेक प्लस 1 आलाय, फॉर्म्युला आयडेंटिटीचा ऍडजस्ट करायचा असेल तर अगेन आपल्याला या टर्मचं रॅशनलायझेशन करावं लागेल. सेक प्लस 1 ला सेक मायनस 1 न मल्टिप्लाय करणार, न्यूमरेटर असाच ऍडजस्ट होईल आणि डिनॉमिनेटरला सेक मायनस 1 उडून जाईल आणि एक टॅन स्क्वेअर न्यूमरेटरला जाईल. ठीक आहे. लक्ष द्या कसं होईल, न्यूमरेटरला सेक प्लस 1 आहे अपॉन टॅन आहे, त्याचं आपण जर रॅशनलायझेशन केलं, सेक प्लस 1 ला मल्टिप्लाय करणार सेक मायनस 1 न, डिवाइड करणार सेक मायनस 1 न. ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 स्क्वेअर म्हणजे 1 झाला, अपॉन काय उरला, टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस 1. सेक स्क्वेअर मायनस 1 आत्ताच आपण इथे बघितला, सेक स्क्वेअर मायनस 1 म्हणजे काय असते, टॅन स्क्वेअर असते. म्हणजे ही पूर्ण टर्म केली आपण टॅन स्क्वेअर थीटा. हा टॅन स्क्वेअर एका टॅन सोबत कॅन्सल झाला, तेव्हा काय उरते, टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1, जो की आपला बेसिकली काय गिव्हन क्वेश्चनचा गिव्हन एक्झाम्पलचा एलएचएस आहे. मग आपण एक तर एलएचएस वरून स्टार्ट केलं तर या टर्मवर येऊ, या टर्मला पुढे अजून सॉल्व्ह केलं तर परत कुठे पोहोचू, एलएचएस वर. आरएचएस कडे काही आपण पोहोचणार नाही. मग बेसिकली सगळ्यात आधी तुम्ही आरएचएस ला ऑब्झर्व करा की आरएचएस ही कशा प्रकारे कशा फॉर्म मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आरएचएस मध्ये बघा काय, टॅन थीटा आहे, सेक थीटा आहे आणि 1 आहे. आपल्याकडे एक तर टॅन थीटा आहे, सेक थीटा प्लस 1 दुसरीकडे आहे. डिनॉमिनेटरला बघा टॅन थीटा आलाय आणि सेक थीटा मायनस 1, टॅन थीटा आणि सेक थीटा मायनस 1. बेसिकली तुम्ही जर ऑब्झर्व केलं, येणाऱ्या आरएचएस मध्ये या दोन्ही टर्म्सचे न्यूमरेटर आलेले आहे आणि येणाऱ्या आरएचएस मध्ये या दोन्ही टर्म्सचे डिनॉमिनेटर कलेक्टिव्हली आलेले आहेत. मग अशी कोणती कंडिशन आपल्या अभ्यासामध्ये आलेली आहे का, आपल्याकडे अशी एक कंडिशन आलेली आहे, ज्या कंडिशन मध्ये आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणजे थेरम ऑफ इक्वल रेशोज अप्लाय केला होता. आपल्याकडे थेरम ऑफ इक्वल रेशोज आहे, ज्यामध्ये आपण पाहिलंय की ए बाय बी हा सी बाय डी इतका जर असेल तर याच रेशोचा इक्विव्हॅलंट रेशो हा या दोन न्यूमरेटरच्या आणि दोन ऍडिशन आणि दोन डिनॉमिनेटरच्या ऍडिशन मधून और न्यूमरेटर्सच्या सबस्ट्रॅक्शन आणि डिनॉमिनेटर्सच्या सबस्ट्रॅक्शन मधून फॉर्म होते. आणि हा जो नवीन रेशो राहते याची पण व्हॅल्यू
या ऍक्च्युअल रेशोजच्या व्हॅल्यू इतकीच राहते. म्हणजे आपण ह्या दोन रेशोजवर जे की ऑब्विसली इक्वल आलेले आहेत, थेरम ऑफ इक्वल रेशोज म्हणजेच समान गुणोत्तराचा सिद्धांत अप्लाय करू आणि थेरम ऑफ इक्वल रेशोज अप्लाय केल्यावर येणारा नवीन रेशो हा ऍक्च्युअल रेशो सोबत इक्विव्हॅलन्सी मध्ये असेल. लक्ष द्या. म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये हा टॅन थीटा डिवायडेड बाय सेक थीटा मायनस 1 ॲज इट इज असेल, सेक थीटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन थीटा ॲज इट इज असेल आणि याच्या इक्विव्हॅलन्सी मध्ये कोणती टर्म येईल, या दोन न्यूमरेटर्सची ऍडिशन, जी की टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस 1, जी की टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 डिवायडेड बाय सेक थीटा मायनस 1 आणि टॅन थीटा. म्हणजे सरळ करून लिहिलं तर टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस 1 इतका असेल. आणि इथे आपण रेफरन्स देणार, सिन्स बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज. आपण इथे काय अप्लाय केला, थेरम ऑफ इक्वल रेशोज अप्लाय केला. याचा अर्थ काय, पहिला रेशो इक्वॅलंट टू दुसरा रेशो इक्वॅलंट टू तिसरा रेशो आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की फर्स्ट रेशो हा थर्ड रेशो इतका आहे. आलेला फर्स्ट रेशो काय, टॅन थीटा अपॉन सेक मायनस 1 हीच व्हॅल्यू थर्ड रेशो म्हणजे टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस 1 इतकी आहे. आणि इथे आपलं एक्झाम्पल हे प्रूव्ह झालं. खाली लिहा हेन्स द प्रूफ. आणि अशा प्रकारे तुमचं एक्झाम्पल नंबर 12 कम्प्लीट होईल. ठीक आहे. लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांचं एक्झाम्पल क्लिअर झालेलं नाही, व्हिडिओला रिपीट करून घ्या, एक वेळेस पॉज करून स्टेप्सला समजून घ्या. एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं असेल तर तशा रिक्वेस्ट करा, कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा ऑफिशियली ऑफलाईन बॅचमध्ये कळवा. आपण एक्झाम्पलला रिपीट करून घेऊ. ठीक आहे. राहिला भाग सगळ्यात महत्वाचा. इथं अशा प्रकारे आपण असणारा ट्रिगोनोमेट्री मधला 6.1 हा प्रॅक्टिस सेट कम्प्लीट. या आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे लेटेस्ट व्हिडिओ नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी जे बेल आयकॉन दिलेला आहे त्याला प्रेस करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये. धन्यवाद.